पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर दरोडेखोरांचा धाडसी डाव, वाठारमध्ये 20 लाखांचा ऐवज लंपास. कुटुंब नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेर असताना कुलूप तोडून 13 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरी. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांकडून तपास सुरू. हातकणंगले तालुक्यातील साखरवाडी वाठार येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून तब्बल 20,10,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे मुख्य कुलूप तोडून ही चोरी केली. साखरवाडी येथील मौला अली गुलाब मुल्ला हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचा मुलगा कोडोली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. रविवारी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब किनी येथे कार्यक्रमासाठी गेले होते, तर पोलीस कर्मचारी मुलगा ड्युटीवर होता. सोमवारी 20 जुलै रोजी पहाटे घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात पाहणी केली असता कपाटातील सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोकड असा एकूण 20,10,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झालं. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. दरम्यान पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढवून या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्यासाठी स्वतंत्र तपास पथके नेमावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.